आमदारकीवरून शेकापच्या अलिबागच्या पाटील कुटुंबियात अंतर्गत वाद निर्माण झाल्याची चर्चा असून याबाबत माजी आमदार पंडित पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली। त्यांच्या स्पष्टीकरणातून कुछ तो गडबड है हे दिसतंय। अलिबाग मुरुड मतदारसंघात विधानसभा उमेदवारीवरून पाटील कुटुंबात अंतर्गत वाद विकोपाला जाण्याची पत्रकारांना दिसलेली मुख्य कारणे। शेकापचे जयंत पाटील यांच्या सूनबाई चित्रलेखा पाटील यांची अलिबाग मुरुड मतदारसंघात सुरू असलेली लुडबुड, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र आस्वाद पाटील या मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। पंडित पाटील यांचे सुपुत्र सवाई पाटील यांच्या फेसबुकवर भावी आमदार म्हणून आस्वाद पाटील यांचा उल्लेख। रील्स आणि फेसबुकवर झळकून आमदार बनता येत नाही पंडित पाटील यांचा चित्रलेखा पाटील यांचे नाव न घेता टोला। केवळ पाटील घराण्यापुरताच शेकाप मर्यादित नाही, जनतेच्या सूचनेनुसार उमेदवारी देण्याची पक्षाची भूमिका। मात्र जयंत पाटील हे परस्पर निर्णय घेत असल्याचा पंडित पाटील यांचा आरोप। शेतकरी कामगार पक्ष लोकशाहीवरती चालणारा पक्ष आहे। प्रत्येक पक्षामध्ये तरुण लोक येतात, त्यांना पण वाटते की आम्ही आमदार व्हायला पाहिजे। आज निश्चित मी मगाशीच सांगितलं की प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक आहेत। आता छोटन शेठ बीजेपीतून इच्छुक आहेत, महेंद्र दळवी इच्छुक आहेत, बरेच इच्छुक असतात। बंडाळीचा काही विषय नाही, ही काही खाजगी प्रॉपर्टी नाही। शेतकरी कामगार पक्ष म्हणजे काय कुठल्या कुटुंबाची खाजगी प्रॉपर्टी नाही। हजारो फॉलोअर्स, हजारो मतदारांवरती चळवळीतून आलेला पक्ष आहे। आज पक्षामध्ये काही लोकांनी मागणी केली, ठीक आहे, योग्य वेळी जनता ठरवेल, पक्ष ठरवेल कोणाला उमेदवार। शेवटी निवडणुकीमध्ये निवडून येणं योग्य आहे, कसं लढायचं, निवडून यायचं ही तारेवरची कसरत आहे। आगामी काळामध्ये बंडाळी वगैरे काही नाही। आज हजारो फॉलोअर्स आहेत। आज पक्षामध्ये आमच्या आस्वाद पाटलांची इच्छुक आहे, मी इच्छुक आहे, चित्रलेखा पाटील इच्छुक आहे। शेवटी कार्यकर्ते ठरवतील कोणाला तिकीट द्यायचं आहे, बंडाळीचा विषय नाही। आणि गलती सगळ्या पक्षालाच लागली। शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे आणि हे लोन सगळीकडे आहे। माझ्या राजानो काही शाखा पक्षात टार्गेट करू नका। पण मी आज रायगड जिल्ह्यामध्ये निश्चित सांगतो, रायगड जिल्ह्यामध्ये पंडित शेठ हा महत्त्वाचा दुवा आहे। पंडित शेठ आमचा आमदार होणं नाही, कोणाला आमदार करायचं हे माझ्या हातात आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, पक्षामध्ये हा काय पक्ष कुटुंबाचा नाही, हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। कार्यकर्ते ठरवतील, कारण मतदानातून निवडून यायचं, काही नियुक्ती करायची नाही राज्यसभेवरती ह्याच्यासाठी। आणि त्याच्यामुळे ही बंडाळी वगैरे काय नाही पक्षाची। अजून आज शेतकरी कामगार पक्ष आघाडीचा घटक पक्ष आहे, आघाडीने अजून क्लिअर केला नाही। माझी तीच तक्रार आहे की आम्ही आघाडीत जाताना पक्षाच्या नेतृत्वाने आपल्याला कुठल्या सीट सोडणार आहेत हे क्लिअर केलं असतं तर आमचा उमेदवार डिक्लेअर केला। आज आघाडीने त्याला मान्यता दिली नाही की अलिबागमध्ये सिटिंग सीट शिवसेनेची होती, ती शेका पक्षाला देणार। हे आघाडीच्या नेत्यांनी हे झाल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण होईल आणि मग उमेदवार कोण आहे हे क्लिअर होईल। लोकशाहीमध्ये या प्रक्रिया होतच असतात आणि जो पक्षप्रमुख असतो शेवटी आमदार व्हायचं म्हणजे 3 तालुक्यातला आमदार आहे, लक्षात आलं का तुमच्या? आणि आमदार व्हायचं आहे। पंडित पाटील हे पडले तरी मला 80,000 मतं पडली। आम्ही 3 पक्ष आलो तर आम्हाला 73,000 मतं पडली। म्हणजे पंडित शेठ पडला तरी त्याची लायकी होती ना माझ्या राजानो। आज रायगड जिल्ह्यातील तमाम गावामध्ये पंडित पाटलाला विचारणारे लोक आहेत। ठरू आता चित्रलेखा पाटील यांना हक्क आहे, ते महिला आघाडी प्रमुख आहेत, त्यांनी कोरोनामध्ये चांगलं काम केलं, त्यांचा रोज संपर्क आहे, ते मीडियामध्ये पुढे असतात। ते सगळ्या आम्ही काय मीडिया कारण आम्ही जुने कार्यकर्ते आहोत, आमची मीडिया म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विश्वास। मी मगाशीच सांगितलं, फेसबुक आणि रील्सद्वारे आमदार होता येत नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारकीचं तिकीट मागायचा अधिकार आहे। शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीचा पक्ष आहे। पक्ष नेतृत्वाने कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे। आज आम्हाला 40,000चा मार आहे या मतदारसंघामध्ये, 40,000चा मात करून आपल्याला निवडून यायचं आहे। काही विजय काय सोपा नाही, पक्षाने तिकीट दिलं म्हणजे आमदार झाला अशातला भाग नाही। 5 वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत, पण आज पण शेतकरी कामगार पक्षाचे अपवादात्मक परिस्थितीमध्ये पक्ष सोडून आज पण हजारो कार्यकर्ते इथे ठाम आहेत। तुम्हाला निकाल दिसेल, या मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचाच आमदार होईल अशी आमची प्रयत्न आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।